बगीचा फळासाठी स्प्रिंकलर लावलेले आहेत. इथे हा थोडा वाल जो आहे लिकेज आहे आणि या ठिकाणी आपण दाखवतो की कशा पद्धतीचं प्रेशर आपल्याला मिळून राहिलं हे आपण पाहत असाल. स्प्रिंकलर मी जवळून थोडं दाखवतो. तर याआधी आपण या झाडांना 8-21-21 आणि सोबत साप कंपनीचं म्हणजे धरती कंपनीचं ज्याला आपण सेंद्रिय खत म्हणतो किंवा मायक्रोन्यूट्रिएंट म्हणतो ते दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 5% झिंक, बोरान, कॉपर, मॉलिब्डियम आणि इतरही घटक जे सूक्ष्मद्रव्य आहे. जे जमीन हे कशासाठी तर जमिनीतले जे सेंद्रिय घटक आहे किंवा जे जमिनीमध्ये जे घटक आहेत ते घेता आले पाहिजे. मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी अजून ओलं व्हायचं आहे. आपण पाणी द्यायच्या आधी अशा प्रकारे खत टाकलेलं आहे. पाहू शकता हे झाड आहे. झाडापासून 1-2 फुटावर आपण खत टाकलेलं आहे. याही बाजूने टाकलेलं आहे आणि ह्याही बाजूने टाकलेलं आहे. आणि हे दोन्ही मिळून जे आहे ते 500 ग्रॅम टाकलेलं आपण प्रत्येक झाडाला. म्हणजे 300 ग्रॅम याच्यामध्ये 8-21-21 आणि 200 ग्रॅम जे आहे ते मायक्रोन्यूट्रिएंट. तर अशा पद्धतीनं आपल्याला आता बगीचा फोडायची तयारी झालेली आहे आणि वेळही झालेला आहे आणि आपण आता पाणी सुरू झालेलं आपलं 2 दिवसापासून. तर बघू आता पुढे काय होते ते.